नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं मी कढईमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं टाकून घ्या। अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे। हे छान असं तडतडलं की मग इथं मी काही खडे मसाले टाकले आहेत। त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याचे पानं, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या इलायच्या, 1 स्टार फूल, 5 लवंग, 5 काळी मिरी घेतले आहेत। यांना थोडंसं परतवून घेतलं। नंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून याच्यामध्ये घालून घेतले आहेत। कांद्याला मी इथं मॅन्युअल चॉपरमध्ये चॉप केला आहे। जर असं नसेल तर चाकूने तुम्ही इथं बारीक कट करून घेऊ शकता। तर याला सुद्धा आपल्याला छान असं गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मग कांद्याचा फ्लेवर येत नाही। जर आपण कच्चा ठेवला थोडाफार कांदा, त्याचा फ्लेवर येतो आणि तो थोडासा उग्र लागतो किंवा थोडासा वेगळा लागतो, तो चांगला लागत नाही भाजीमध्ये। म्हणून कांदा परतवताना छान असा कांदा परतवून घ्यायचा। नंतर इथं कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेत आहे। 1.5 टीस्पून धना पावडर टाकली, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून छोले मसाला टाकला आहे। छोले मसाला जर नसेल तर इथं तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तेलामध्ये आता छान असा कांद्यामध्ये तेलामध्ये आपण हे सुके मसाले मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असे मिक्स केले 1 मिनिट याच्यासोबत परतून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। तर इथं मी 3 टोमॅटो घेतले होते, मोठ्या साईजचे 3 टोमॅटो होते। छोटे मीडियम साईज असेल तर 4 टोमॅटो घ्या। मोठ्या साईजचे होते म्हणून मी इथं 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे। फक्त कच्चे टोमॅटो घेतलेले आणि त्याची डायरेक्टली प्युरी करून घेतलेली मिक्सरमधून। याच्यामध्ये बाकी काहीच टाकले नाही किंवा याला भाजून वगैरे घेतलेलं नाही। तर ही प्युरी याच्यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत ह्या सगळ्या मसाल्यांना परतून घ्यायचं आहे। तर इथं आपण असं झाकण ठेवून याला परतून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिट लागतात। 5 मिनिटांमध्ये छान असं मसालाही परतला जातो आणि वरती मसाल्याच्या तेल सुद्धा सुटलं जातं। तर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याच्या वरती तेल आलेलं आहे, म्हणजेच मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि मसाला सुद्धा खूप छान असा परतला गेला आहे। आणि मसाला परतल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये हे जे काळे चणे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथं मी 1.5 कप काळे चणे घेतले आहेत। याला मी एक रात्रभर पाण्यामध्ये, नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातलेलं। नंतर मी याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेला मीडियम फ्लेमवरती आणि किंवा सॉफ्ट छान असा शिजेपर्यंत आपल्याला याला काळ्या चण्यांना शिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर पाण्यासकट मी याच्यामध्ये या काळ्या चण्यांना टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून द्यायचं नाही, कारण पाण्यामध्ये खूप छान असा काळ्या चण्याचा फ्लेवर उतरलेला असतो, म्हणून याच्यामध्ये आपण हे पाण्यासहित टाकून घेतले आहेत काळे चणे। तर तुम्ही याच्यामध्ये टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचं टेक्स्चर किती परफेक्ट असं आलं आहे। आता ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं। जर तुम्हाला ते पाणी कमी पडलं तर गरम पाणी करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडीशी भाजीला उकळी आली की मग आपण इथं 1 टीस्पून एवढी कसुरी मेथी हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालून घ्यायची। आवर्जून घाला, खूप छान लागते। जर नसेल तर स्किप केली तरी चालते, असं काही नाही की पाहिजेच असं, पण असेल तर नक्की वापरा, कारण खूप छान असा फ्लेवर येतो याने। आता याला 4 ते 5 मिनिट मी असं शिजवून दिलेलं आहे, म्हणजे मग काय होईल, जे चणे आहेत त्याच्यामध्ये छान असा सगळ्या मसाल्यांचा व्यवस्थित असा अर्क उतरेल आणि फ्लेवर छान लागेल। म्हणून 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण चणे ऑलरेडी शिजलेले आहेत, एवढं काही जास्त त्याला शिजवायची गरज नाही आहे। तर आता ही भाजी बऱ्यापैकी आटलेली आहे, याच्यामधलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आणि मुलांनी खायला सुद्धा घेतलं आहे, कारण मुलांना खूप भूक लागली आहे। मी खाण्याच्या टायमिंगलाच बनवलेली ही रेसिपी। तर मुलं जेवायला बसली तर दोघांनी 2 वाट्या भरून घेतलेल्या आहेत। जे राहिले आहेत त्याची मी तुम्हाला दाखवत आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे। मस्त असं आपलं काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे। नक्की आवर्जून तुम्ही ही तयार करून पहा। अशी ग्रेव्ही थोडीशी दबदबीत जर असेल ना तर तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। फक्त मुलांच्या टिफिनला, छोटे मुलं असतील तर त्यांच्या नाही देऊ शकत, पण थोडे मोठे मुलं असतील तर त्यांच्या टिफिनला देऊ शकता आणि हस्बंडच्या टिफिनला म्हटलं तर 100% देऊ शकता। खूप छान अशी टेस्टी भाजी तयार होते। इथं मस्त असा आमचा दुपारीचा हा बेत तयार झालेला। तर चपात्या केलेल्या गरम गरम आणि मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना खायला दिलेलं मी हे मस्त काळ्या चण्याची भाजी आणि त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू दिलेलं। मुलांनी खूप आवडीने खाल्लं। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।